तुतारी हे चिन्ह गोठवावं अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून करण्यात आली होती। अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे खासदार आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। किती मोठा दिलासा, कारण याचा फटका तुम्हालाही बसला होता, जवळपास 22,000 कमी झाली होती। 28,000 मतं कमी झाली होती माझ्या मतदारसंघामध्ये, पण ही मागणी त्यासाठीच केली होती। साताऱ्यामध्ये याचा मोठा फटका खरं तर अगदी विनिंग मार्जिनपेक्षा जास्त मतं या चिन्हाला मिळाली होती आणि ज्या गोष्टीला आपण पिपाणी म्हणतो त्याला तुतारी कसं काय म्हटलं जातं हा एक वेगळा आक्षेप होता। पण आत्ता जो एक नोटिफिकेशन जी मला दिसली, ही नोटिफिकेशन माझ्या माहितीप्रमाणे केवळ आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातली आहे। राज्य निवडणूक आयोगानं ही जी नोटिफिकेशन काढलेली आहे आणि ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत याच पद्धतीने विधानसभेच्या बाबतीमध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये जी पिटिशन आपण दाखल केलेली आहे त्यामध्ये विधानसभेच्या बाबतीत सुद्धा हा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे। नक्कीच, पण याने फार मोठा फटका बसला, जवळपास 2 जागा सुद्धा आपल्या त्या ठिकाणी कमी झाल्या आणि आता मोठा दिलासा मिळेल ज्यावेळी विधानसभा निवडणुका येतील त्यावेळी हा संभ्रम दूर होईल। नक्कीच मोठा दिलासा मिळेल, कारण लोकसभेच्या वेळी जी मतं आता आम्ही सांगतो आहोत या मतांचा फार मोठा फरक सुदैवानं आदरणीय पवारसाहेबांचं जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गारुड होतं त्या गारुडामुळे तेवढा मोठा हा परिणाम फार मोठा जास्त प्रमाणावर जाणवला नाही, परंतु विधानसभेला मात्र हा परिणाम हा खूप मॅग्निफाय होतो, इतक्या मतांचा परिणाम। त्यामुळे विधानसभेला नक्कीच मोठा दिलासा मिळेल। या नोटिफिकेशनमध्ये नेमकं काय काही सांगू शकाल विस्ताराने? नाही, नोटिफिकेशन मी अजून पूर्णपणे वाचलेलं नाही, त्यामुळे मला नोटिफिकेशन वाचल्यानंतर त्यावर भाष्य करणं उचित ठरेल। नक्कीच, आज तुम्ही पत्रकार परिषद घेतली आणि 3 कावळ्यांचा उल्लेख या ठिकाणी केला। हे 3 कावळे कुणाचं प्रतीक आहे असं तुम्हाला वाटतं आणि महाराष्ट्राची जनता या कावळ्यांचं करणार काय? मी तुम्हाला सांगितलं, महाराष्ट्राचं सरकार ज्या पद्धतीने चाललेलं महात्मा गांधीजींचे बुरा मत बोलो, बुरा मत देखो, बुरा मत सुनो हे जे शिल्प होतं त्या पद्धतीनं असं महाराष्ट्रात झालं आहे का हा प्रश्न निर्माण होतो। त्यामध्ये भला मत बोलो, भला मत देखो आणि भला मत सुनो, म्हणजे महाराष्ट्राच्या भल्याचं ते काही ऐकू नका, महाराष्ट्राच्या भल्याचं काही बघू नका आणि महाराष्ट्राच्या भल्याचं बोलू नका, या पद्धतीनं सरकार चाललं का असं अनेकांच्या मनात हा संभ्रम तयार होतो आणि त्या पद्धतीनं काही नेत्यांकडून आपल्याला फक्त बोलणं ऐकू येतं, मोठमोठ्या ज्या तेढ वाढवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत अशा बोलल्या ज्या भल्याच्या नाहीत। म्हणजे आता अगदी साप्ताहिक विवेक असेल किंवा ऑब्झर्व्हरने सुद्धा काही नेत्यांना काही सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कानावर हात ठेवलेले भला मत सुनो, आणि काही नेते पुढच्या आर्थिक संकटाचा विचार न करता डोळ्यावर हात ठेवून भला मत देखो म्हणत एकापाठोपाठ एक घोषणांचा हा पाऊस हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाडला जातोय आणि त्या पद्धतीनं तुम्हाला महायुतीचे जे काळे कारनामे आहेत यामध्ये तुम्हाला जे 3 कावळे दिसतात ते त्या 3 प्रवृत्तींचं प्रतीक आहे। नक्कीच, एक महत्त्वाचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जी वागणूक आहे, कथित वागणूक ती आता महाराष्ट्रात साताऱ्यात पोहोचली आहे। किती आनंदाचा क्षण आहे, उत्साहाचा क्षण आहे आणि याचं देखील राजकारण होतं आहे का? कारण बरेचसे आरोप केले जात आहेत विरोधकांवर देखील, सत्ताधारी करतायत की आनंद साजरा व्हायला हवा पण तसं होत नाही। मला वाटतं दुर्दैव हेच आहे की आपण जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा कथित हा शब्द जो वापरला यासाठीच तर महाराष्ट्र सरकारवर आक्षेप आहे की हा जो कथित हा जो शब्द आहे त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे। ज्या महाराष्ट्र सरकारनं आधी सांगितलं की हीच ती वागणूक जी अफजल खान वधाच्या वेळी वापरण्यात आली होती, पण म्युझियमने सांगितलं की याविषयी कोणतीही खात्री नाही, मग हा शिवभक्तांच्या भावनांचा अपमान नाही का? मग महाराष्ट्र सरकारनं नेमकी काय खातर जमा केली होती? बरं, वागणूक जी आली या वागणुकांचा आनंदच साजरा व्हायला हवा, पण मग ती वाजत गाजत का नेण्यात आली नाही? हे महाराष्ट्राच्या परमोच्च पराक्रमाचं एक प्रतीक जर आपण मानलं तर ती वाजत गाजत का नेण्यात आली नाहीत हा साधा प्रश्न आमच्या मनात आहेच नाही। विशाळगडावर जे अतिक्रमण होतं ते अतिक्रमण तोडू नये असे आदेश आता हायकोर्टाने दिलेले आहेत। हे प्रकरण किती गंभीर वाटतं, कारण जातीय तेढ निर्माण करण्याचा आरोप सुद्धा त्या ठिकाणी निर्माण केला जातोय। आज जितेंद्र आव्हाडही तिथे गेलेत पाहणी करण्यासाठी। बघा, अतिक्रमणाला कुणाचंही पाठिंबा असण्याचं काही कारण नाही। अतिक्रमणाला माझ्या माहितीप्रमाणे उच्च न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून ही पावसाच्या काळासाठी ही दिलेली स्थगिती असणार आहे। त्यामध्ये प्रशासनानं जातीनं लक्ष घालून विशाळगड अतिक्रमण मुक्त होण्याच्या दृष्टीनं हा प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्याचवेळी सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकांनी यामध्ये विनाकारण धार्मिक तेढ निर्माण होणार नाही आणि याची खबरदारी घेणं गरजेचं आहे। एक शेवटचा प्रश्न आहे, काल भाजपची कोर कमिटीची बैठक झाली आणि यामध्ये अजितदादा गटानं महाविकास आघाडीलाच मदत केली आहे आणि त्यामुळेच आपल्याला मोठा फटका बसला असं सुद्धा म्हटलं। ते 160 जागा आता त्या ठिकाणी दावा करतात विधानसभेमध्ये, त्यामुळे अजितदादा पवार यांचा से कमी होतोय का? आणि हेच कारण आहे की त्यांनी अरोरा नावाच्या एका व्यक्तीला नेमलं आहे का? ते आता 12 गुलाबी जॅकेटसुद्धा घालणार आहे। एकंदरीतच परिस्थिती कशी पाहता? म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार जॅकेट जरी गुलाबी झालं असलं तरी महायुतीतलं वातावरण काय तेवढं गुलाबी नाही आहे, हे तुमच्या माहितीप्रमाणे
तुमच्या म्हणण्यावरून मला समजलं, परंतु मला वाटतं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे ते जॅकेट गुलाबी आहे तसं महायुतीतलं वातावरण गुलाबी असणार का, हा अंतर्गत त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर मी भाष्य करणं उचित नाही. नक्कीच, पण दादांचा से कमी होतोय. नाही, हे तुम्हाला समोर दिसतंय. 80 जागा त्या ठिकाणी दावा 80 ते 90 जागा. या पद्धतीने लोकसभेमध्ये सुद्धा जेमतेम 4 ते 5 जागांवर त्यांना समाधान मानायला लावलं होतं. त्यामुळे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण हे नक्कीच क्लेशदायक असणार आहे. दादांचा दरारा ज्या सगळ्यांनी पाहिला आहे त्यांच्यासाठी या पद्धतीनं हे लोकसभेला जे बळवण त्यांच्या जेमतेम 5 जागांवर करण्यात आली आणि आता तुम्ही जे सांगतात या पद्धतीने जर होत असेल तर नक्कीच हा त्यांचा अंतर्गत प्रश्न जरी असला तरी या पद्धतीनं दरारा कमी होणं किंवा त्यांचा से कमी होणं हे त्यांच्या पक्षाच्या दृष्टीनं त्यांच्या आत्मचिंतनाचा विषय. आमच्याशी बोलल्याबद्दल कॅमेरा पर्सन संतोष कदमचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.